कॉन्फिडन्स हा नाही आहे, की एखाद्या रूममध्ये ज्यावेळेला तुम्ही एंटर करता, त्यावेळेला तिथे तुम्ही कोणाकोणाला आवडता. म्हणजे तुम्हाला असं वाटतं, की बाबा मी कोणाकोणाला आवडते, मी कोणाकोणाला पसंत आहे. कॉन्फिडन्स हा असावा, की एखाद्या रूममध्ये ज्यावेळेला तुम्ही एंटर करता ना, तुमच्या माइंडमध्ये हा विचार आलाच नाही पाहिजे, की तुम्ही कोणाकोणाला आवडता, मी ह्यांना आवडले की नाही, म्हणजे मी व्यवस्थित तर बोलते ना, मी कॉन्शियस तर होत नाही आहे ना, म्हणजे मी ह्यांच्यामध्ये मिळून मिसळून तर राहण्याचा प्रयत्न करते, पण माझ्याच्याने ते होतंय ना. हे सगळे विचार जर तुम्ही करत बसलात तर लोकं काय करणार? बरोबर की नाही? त्यामुळे कॉन्फिडन्स ह्या गोष्टीचा असावा, की हू केअर्स? मी कशी वागते, कशी बोलते, कशी चालते? मला काही घेणं-देणं पडलेलं नाही आहे लोकांबद्दल. बाय द वे, इथे मी पिवळ्या मुगाची भाजी बनवलेली आहे, सुकी भाजी आणि त्याचबरोबर चपाती. पण झालं असं, की मधूनच मला सुकट खायची इच्छा झाली, म्हणून मी थोडीशी सुकटही बनवली. तर मी इथे जेवायला बसलेले आहे आणि या जेवायला तुम्ही पण. सुकट आणि मुगाची भाजी एकदम अप्रतिम बनली होती, त्यात काही डाऊटच नव्हता. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी जे पण काही बोलले ते खास महिलांसाठी होतं बरं का. आणि मला कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा.